गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपण श्वेतप्रज्ञ या विषयावर निरूपण करतो आहे। आणखी मला श्रोत्यांना नेहमीप्रमाणे नम्र विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करावे। सबस्क्रिप्शन हे निःशुल्क आहे। याचा एकच फायदा आहे की तुम्ही हे जे व्हिडिओचे अनेक भाग होतात आहे ते अनेक भाग तुम्ही तुमच्या सवडीनुसार ऐकू शकता। आजच सगळे भाग एकाच दिवशी सगळं प्रवचन निरूपण ऐकायचं आहे असं काही म्हणजे कंपल्शन नाही असं। त्याच्यामुळे सबस्क्रिप्शन फार आवश्यक आहे। आणखी प्रचार प्रसार करण्याकरता तुम्हाला याचा शेअर करावा लागेल व्हिडिओ। जे लोक याच्यामध्ये अध्यात्मामध्ये रुची ठेवतात त्यांच्याकरता याचा प्रचार करणं आवश्यक आहे। आणि आपलं हे सद्गुरूची सेवा आहे। माझं त्यात म्हणजे मी व्हिडिओ बोलतो आहे आणि सांगतो आहे आणि प्रसारित केले आहे हा त्याचा भाग नाही आहे। याच्या पाठीमागचं जे अध्यात्मशास्त्र आहे ते एक सांगण्याचा एक हा मार्ग आहे। त्याच्यामुळे तुम्ही ते प्रकाशित लोकांना शेअर करावे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। आपण मागच्या भागात बघितलं आहे की मागच्या भागामध्ये वसिष्ठ मुनींनी जे आपल्याला मार्ग सांगितले आहे मनःशांती करता किंवा स्थितप्रज्ञ अवस्थेकरता जे मार्ग सांगितले त्याच्यामध्ये त्यांनी पहिले सांगितलं की तुम्ही आत्मज्ञान ग्रहण करा। आणि दुसरा मार्ग जो सांगितला आहे त्यांनी तो दुसरा मार्ग सांगितला आहे की तुम्ही इंद्रिय निग्रह करा। इंद्रिय निग्रहाचाच मार्ग हा गीतेमध्ये पण सांगितला गेलेला आहे। आणखी तो आपण आता बघणार आहे। आणखी याच्यामध्ये आत्मज्ञान सांगताना जे मुख्य तत्त्व आहे त्याच्यामध्ये की कर्म जे करतो आपण एक कर्म आपल्याला असं वाटतं की आपण इंद्रियाद्वारे कर्म करतो आहे, हातापायाने कर्म करतो आहे, जिवेने कर्म करतो आहे, पण ते तसं नसून कर्म ही मनाने केली जातात हा एक महत्त्वाचा मुद्दा वसिष्ठ मुनींनी सांगितला आहे। आणखी म्हणजेच कर्माचं बीज हे मनात आहे। आणखी मन हे वासनात्मक आहे आणि त्याच्यामुळे आपली जी कर्म होतात ती वासनात्मक कर्म होतात आणि वासनात्मक कर्म झाल्यामुळे त्यातूनच तुम्हाला सुखदुःख आणखी भोग भोगावे लागतात तुम्हाला। त्याच्यामुळे हे मनाची जी चंचलता आहे मनाचं मन जे आपलं विषयांकडे आकर्षण करतं आकर्षित राहतं आणि त्याच्यामुळे आपण जीवनामध्ये सुखदुःखाच्या नेहमी भोगाची आशा करत असतो की मला सुखच हवे दुःख नको। पण दुःख जरी आपण भोगले तर भौतिक सुखापासून आपल्याला अशी शांती परमशांती मिळत नाही आणि त्याच्यामुळे ते क्षणभंगूर सुख असतं ते आणि क्षणभंगूर सुख हे काही कामाचं नाही। त्यासाठी श्रेयस सुख जे सांगितलं आहे मनःशांती करायला पाहिजे आणि मनःशांतीचा उपायच हा स्थितप्रज्ञाचा उपाय सांगितला आहे ते आपण बघू। आता याच्यापुढे आपण असं बघता येईल आपल्याला की योगवसिष्ठातले आपण उपाय बघितले। आता आपण गीतेचा प्रवचन चालू आहे। गीतेमध्ये स्थितप्रज्ञाची अवस्था कशी सांगितली आहे। स्थितप्रज्ञ हा जो शब्द आहे हा स्थितप्रज्ञ शब्द गीतेमध्येच आलेला आहे। तुम्ही योग वसिष्ठ जर पूर्ण धुंडाळून जरी काढलं तर योग वसिष्ठामध्ये किंवा इतर अध्यात्मशास्त्रात स्थितप्रज्ञ शब्द सापडणार नाही। हे एक मोठ्या विद्वानांचं एक हे आहे म्हणजे विधान आहे म्हणा किंवा त्यांनी असा सारांश काढला आहे की शब्दाद्वारे स्थितप्रज्ञ हा शब्द गीतेने वापरला आहे सुरुवातीला। आणि स्थितप्रज्ञाचा अर्थ आपण सुरुवातीला बघू नंतर स्थितप्रज्ञ स्थितीकडे वळू। स्थितप्रज्ञ स्थितीमध्ये स्थित म्हणजे तुमचं मन अढळ राहिलं पाहिजे। ते कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही कठीण प्रसंगी किंवा विषयांच्या प्रसंगी किंवा असे जर काही असे अनपेक्षित प्रसंग तुम्हाला उद्भवले तर त्यात ते मन स्थिर राहायला पाहिजे। तुमची बुद्धी स्थिर राहायला पाहिजे। प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि ही प्रज्ञा तुमची स्थिर राहायला पाहिजे म्हणजे तुमचे निश्चय ठाम पाहिजे तुमचे। तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्या निश्चयावरून तुमच्या मनाने जो निर्णय घेतला आहे बुद्धीने जो निर्णय घेतला आहे त्या बुद्धीच्या निर्णयाद्वारेपासून तुम्ही विचलित व्हायला नको। म्हणजे निश्चयाची स्थिती अढळाची स्थिती अशी स्थिती म्हणजे स्थिर स्थिती किंवा स्थित स्थिती अशी म्हटली आहे। आता स्थिर स्थितीमध्ये आणखी एक असा
म्हणजे त्याचा आपल्याला विवरण करता येईल. ही स्थिर म्हणजे ही सरळ आहे. सरळ आहे म्हणजे ती स्थिती कधी कंप पावत नाही, म्हणजे प्रसंगानुसार ती बदलत नाही, ती एकच राहते. ती एकच राहते म्हणजे तुमचे निर्णय बदलत नाही. तुम्ही जो निर्णय घेऊन चुकले आणि ज्याच्यावर तुम्ही ठाम निश्चयाने योगबुद्धीने तुम्ही कार्य करताय, असा ठाम निश्चय केल्यानंतर तुम्ही त्यातून ढळत नाही. तर ही अकंपनाची स्थिती आहे. म्हणजे त्यात कंप नाही, किंवा या स्थितप्रज्ञाला अकंपन योग असंही कधी कधी म्हटलं जातं, कारण की ही न ढळणारी स्थिती आहे कुठल्याही परिस्थितीत. म्हणजे कंप नाही त्या स्थितीमध्ये. आणि बुद्धी जी आपली बुद्धी सरळ साधी सोपी बुद्धी आहे. त्याच्यामध्ये बुद्धीमध्ये तुमची वक्रता नाही. बुद्धीमध्ये वक्रता नाही म्हणजे काय, आपली बुद्धी किंवा मन, आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे तुम्हाला सांगितले आहे. हे चारही शब्द चित्त चतुष्टयाचे आहे. त्याच्यामुळे मी कधी मन वापरलं, बुद्धी वापरली किंवा चित्त वापरलं, तर याचा तुम्ही म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका. ते सगळे अर्थ एकाच कार्यान्वये किंवा कार्यानुसार वापरले जातात. कधी मन म्हणून वापरतो आपण, कधी बुद्धी म्हणून वापरतो, कधी अंतःकरण म्हणून वापरतो. तर त्यात तुम्ही अशी जास्त त्यात भेद करू नका. हे चित्त चतुष्टय एकच आहे. पण सांगताना काय होतं की मग तुम्हाला सांगावं लागतं की तुमचं चित्त असं झालं आहे, की तुमच्या मनात संकल्प विकल्प उठले आहे, असं आपण बोलताना बोलतो. तर त्याचा तुम्ही हे ग्रह करून घेऊ नका. तर तुमची जी स्थितप्रज्ञाची स्थिती आपण जी बघतो आहे, स्थितप्रज्ञामध्ये तुमची बुद्धी ही सरळ, आणखी सरळ निर्णय देणारी आहे. त्यात तिच्या बुद्धीमध्ये वक्रता नाही. हा वक्रता स्वभाव बुद्धीचा नाही, हा वक्रता स्वभाव तुमच्या मनाचा आहे. आता बघा, मन आणखी बुद्धी, तुम्हाला परत हे सांगतो, मन आपले निर्णय विचार करते आणि त्याच्यामुळे आपली बुद्धी ढवळल्या जाते आणि आपण योग्य निर्णय घेत नाही. म्हणून मनाचा स्वभाव हा वक्रतेचा स्वभाव म्हटला जातो. तर तुम्हाला मन कधी तुम्हाला निर्णय घेऊ देत नाही. पण स्थितप्रज्ञाच्या स्थितीमध्ये तुमची वक्रता नसते. स्थितप्रज्ञामध्ये तुम्ही सरळ बुद्धीने कामं करता. आणखी त्याच्यामुळे तुम्हाला असे बुद्धीला फाटे फुटत नाही. तुमच्या बुद्धीला ते फाटे फुटत नाही आणि तुमची बुद्धी ही स्थिर असते. स्थिर असते म्हणजे आणखी याचा स्थिर शब्दाचा अर्थ असा आहे, ती साम्य अवस्थेत असते. बुद्धी साम्य अवस्थेत असते म्हणजे काय, तुमच्या मनात विषयाचे विषमभाव तुमच्या मनात निर्माण होत नाही. स्थिर राहिली म्हणजे विषमभाव तुमच्या मनात नाही. समबुद्धती, समता, साम्ययोग तुम्ही बघताय तुम्ही. कारण की याच्यामध्ये कृष्णाने तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला साम्ययोग साधायचा आहे. आपण 250वा श्लोक ऐकला आपण, की बुद्धियोगाने तुम्हाला हा योग साधता येतो, स्थितप्रज्ञाची स्थिती साधता येते आणि साम्ययोग तुम्हाला प्राप्त करायचा उपदेश श्रीकृष्णाने दिला आहे. म्हणून साम्ययोगामध्ये जे तुमचं चित्त स्थिर राहतं किंवा त्या चित्ताला तुमची वक्रता नाही किंवा ते साम्य अवस्थेत असल्यामुळे विषमभाव चित्तामध्ये नसतो. विषमभाव म्हणजे कसा, गरीब श्रीमंत झाला, लहान मोठा झाला, तो गुणी अगुणी झाला, किंवा आपण आणखी दृष्टीने अशुभाच्या कल्पना करतो, जन्ममरणाच्या कल्पना करतो, अशी वक्रता त्याच्यामध्ये राहत नाही साम्य अवस्थेमध्ये. म्हणजे तिन्ही त्रिगुण हे साम्य अवस्थेत असतात. सत्व रजतम हे त्रिगुण हे साम्य अवस्थेत असतात आणि हीच अव्यक्ताची स्थिती सांगितलेली आहे. अव्यक्ताची स्थिती म्हणजे इथे तिन्ही गुण बॅलन्स किंवा साम्य अवस्थेत आहे, बॅलन्स अवस्थेत आहे. म्हणजे काय की त्यांचा कुठलाही असा तुम्ही सत्वबुद्धीने विचार करणार नाही किंवा सत्वगुणाने विचार करणार नाही किंवा रजगुणाने विचार करणार नाही किंवा तुमचा विषम गुण म्हणजे तमगुणाने तुम्ही विचार करणार नाही. कारण की आपल्यामध्ये हे तिन्ही त्रिगुण अनबॅलन्स असल्यामुळे आपण काय म्हणतो, तो साधू पुरुष आहे. साधू पुरुष म्हणजे काय, त्याचा सत्वगुण जास्त जागृत आहे. कोणी तमोगुणी असतो, कोणी रजगुणी असतो. रावण हा रजगुणी म्हटला जातो, विभीषण हा सत्वगुणी होता. तर त्याचे गुण हे अनबॅलन्स झाले, असाम्य अवस्थेत गेले की मग त्या माणसाला तसं रूप प्राप्त होतं. इथे जी स्थिती सांगितली आहे स्थितप्रज्ञाची, ही साम्य अवस्थेची स्थिती सांगितली आहे. साम्य अवस्थे स्थितीमध्ये तुमचे त्रिगुण हे साम्य अवस्थेत असतात. कुठलाही गुण असा अनबॅलन्स स्थितीत नसतो आणि म्हणून ही स्थितप्रज्ञाची स्थिती जी आहे ही याला समस्थिती मानली गेली आहे, साम्यता मानली गेली आहे. म्हणून साम्ययोग आवश्यक आहे असं भगवान सांगतात याच्यामध्ये. हे स्थित या शब्दाची असं आपण विवरण केलेलं आहे. प्रज्ञा हे परत बुद्धीचं नाव आहे. म्हणजे बुद्धीचा शब्द आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धी.
पण आता बुद्धी पण कशी असते आपली, बुद्धी वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धी असतात माणसाजवळ. म्हणजे कधी तो वाईट मार्गाने विचार करतो, कधी चांगल्या मार्गाने विचार करतो, कधी तो पापबुद्धीने विचार करतो. तर जो माणूस पापबुद्धीने विचार करतो तो म्हणतो आपण तो पापबुद्धी किंवा दुष्टबुद्धीचा माणूस आहे असा म्हणून विचार करतो ना. काही जे चरित्र घेतलं तुम्ही तर काही दुष्टबुद्धीची होती. तिनं नाही ते म्हणजे पापाची संकल्प विकल्पना, पापाचे गुण तिने हिच्या मनात भरवले होते, राणीच्या मनात भरवले होते, कैकेयीच्या मनात भरवले होते. कोणी आपल्या कैकेयीच्या मनात भरवले होते. जी दासी होती त्या दासीनी असे गुण कैकेयीच्या मनात भरून टाकले होते आणि कैकेयीचं मन दुष्ट झालं, म्हणजे पापबुद्धीने तिचा ग्रहित झालं होतं. म्हणून पापबुद्धीची किंवा दुष्टबुद्धीची ती दासी होती ती. तर आणि कैकेयी त्यामुळे मग चुकीचे निर्णय घेत जाते. तर ती दुष्टबुद्धी झाली. जी मंथरा जी दासी आहे, मंथरा दासी ही दुष्टबुद्धीची दासी असल्यामुळे मंथरेने अनेक प्रकारचे पापाची कर्म किंवा अनेक प्रकारचे कल्पित विचार करून ते तिच्या कैकेयीच्या बुद्धीत टाकले. म्हणून ती पापबुद्धीची झाली, दुष्टबुद्धीची झाली कैकेयी. आणखी मंथरा पण दोघंही दुष्टबुद्धीचे पापबुद्धीचे होते. पण जर तुम्ही सुमित्राचा विचार केला तर सुमित्रा ही सुबुद्धीची होती असं म्हणतात. म्हणजे हे तुम्हाला सांगण्याकरता फरक सांगतो आहे. तशी सुबुद्धी असते. सुबुद्धी तुम्हाला नेहमी सरळ मार्गाने घेऊन जाते. आणखी तुम्हाला ती म्हणजे परमेश्वराचं किंवा सत्कार्याची आणखी सदाचाराची कामं करायला लावतात, ती सुबुद्धी. आणि समर्थांनी बुद्धी दे रघुनाथामध्ये सुबुद्धीच श्रीरामाला मागितली आहे. तर इथे बुद्धीचा प्रज्ञा जी म्हटलं, ही प्रज्ञा कशी आहे? ही प्रज्ञा ही तुम्हाला एक प्रकारची बुद्धी आहे. या बुद्धीवर अनेक प्रकारचे रंग असे छटेने ती आच्छादित असते. म्हणजे आता जसं तुम्हाला मी दुष्टबुद्धी सांगितली किंवा आणखी तुम्हाला देहबुद्धी पण आहे. आपल्याला देहबुद्धीने आपण विचार करत असतो, माझा जन्म झाला, माझं मरण झालं, किंवा तो जन्माला आपण उत्सव साजरे करून राहिलो, शुभ अशुभ कल्पना, चांगली घटना, वाईट घटना, हे देहबुद्धीचे कर्म आहे किंवा देहबुद्धीचे विचार आहे. तर देहबुद्धी झाली, दुष्टबुद्धी झाली, पापबुद्धी झाली, सत्वबुद्धी झाली. असे बुद्धीचे निरनिराळे नावं जे पडतात किंवा आहेत की त्या बुद्धीचे नावं, त्या बुद्धीवर हे अशा रंगाच्या छटा पसरलेल्या, छटा लागल्या म्हणून ती आपण म्हणतो तो देहबुद्धीने विचार करतो, तो पापबुद्धीने विचार करतो. तशी प्रज्ञाबुद्धी जी आहे, प्रज्ञाबुद्धी ही नेहमी आत्मचिंतन करणारी आहे. ती नेहमी आत्म्याचं चिंतन करते आणि कृशाग्रतेने आत्मज्ञानाचं ग्रहण करते, म्हणून तिला प्रज्ञा म्हटलेलं आहे. तर स्थितप्रज्ञाची आता तुम्हाला कल्पना आली असेल. स्थितप्रज्ञा कसा आहे? स्थितप्रज्ञा हा प्रज्ञा म्हणजे ज्याची ही अशी प्रज्ञा जागृत झाली आहे, ज्याने आत्मज्ञान प्राप्त केलं आहे. पहिल्या साधनेप्रमाणे तुम्ही आत्मज्ञान प्राप्त केलं असं वशिष्ठांनी तुम्हाला सांगितलं आहे. आणि ते आत्मज्ञानाचाच तुम्ही इथे तुमची बुद्धी तुम्ही स्थिर करायला लागले आहे की माझी बुद्धी हे परमेश्वरा, माझी बुद्धी सत्कार्यामध्ये, सदाचारामध्ये स्थिर होऊ दे. साम्याच्या अवस्थेत किंवा अकंपनाच्या स्थितीत, साम्य अवस्थेत, अव्यक्तात माझी ही बुद्धी स्थिर राहायला पाहिजे. म्हणजे ही स्थिर बुद्धी आपली कुठल्याही इतर गुणांमुळे, कुठल्याही इतर प्रसंगामध्ये विचलित व्हायला नको. म्हणजे ती बुद्धी त्या आत्म्यामध्ये स्थिर झाली असा त्याचा अर्थ होतो. त्या बुद्धी तिथे स्थिर करण्यामध्ये तुम्हाला जे अव्यक्ताचं ज्ञान सांगितलं आहे किंवा अव्यक्त स्थिती जी सांगितली आहे, साम्याची अवस्था सांगितली आहे, तीच परमेश्वराची स्थिती आहे असं आपण मागे बघितलं आहे. याचा पुढे उल्लेख स्थितप्रज्ञाच्या श्लोकामध्ये येतो. तर अशा प्रकारे तुमची स्थितप्रज्ञाची ही अवस्था आहे. आणखी भगवानांनी सांगितलं आहे दुसऱ्या अध्यायातला 50वा श्लोक घेतला, त्यात म्हटलं आहे की बुद्धियुक्त जहातीय उभे सुकृत दुष्कृते. म्हणजे तुमची बुद्धियोगाने साम्ययोगाने, बुद्धियोग म्हणजे इथे साम्ययोग म्हटलं आहे, साम्ययोगाने तुमच्या मनाचं तुम्ही जे मोहममता तुम्हाला मनात जडलेली आहे, त्या मोहममतेचं तुम्ही अतिक्रमण करा किंवा तुम्ही त्या मोहममतेच्या मलाचं उल्लंघन करा असं म्हणतात. हा बुद्धियोग हा साधायचा आहे, हा साम्ययोग साधायचा आहे. आणि याने आपल्या मनातले जे रज आणखी तमगुण आहे, हे तमगुण नष्ट करून आपल्या बुद्धीला सत्वबुद्धीत स्थिर करायचं आहे. तर हे आणखी हा योग सांगण्याकरता मन आणखी बुद्धीचं एक सांगितलं आहे. याच श्लोकामध्ये मन आणखी बुद्धीचे योग सांगितलं आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं आहे की अर्जुना समत्व चित्ताचे,
समत्व चित्ताचे तेची सार जाणं योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. आणि मन आणखी बुद्धीचं ऐक्यामध्येच साम्ययोग साध्य होतं. म्हणजे तुमचं मन आणखी बुद्धी दोन एकमेकात विलीन होतात. मन वेगळा विचार करत नाही, बुद्धी वेगळा विचार करत नाही इथे. म्हणून मन आणखी बुद्धी आपण हे शब्द जे वापरतो हे कार्यानुसार कार्यान्वये ते आपण शब्द वापरत असतो. तर ही समत्व बुद्धी प्राप्त झाली म्हणजे तुमचा पाप पुण्याचा त्याग होतो. सुकृते उभे सुकृते दुष्कृते असं म्हटलं आहे. म्हणजे पापबुद्ध्याचा त्याग करून तुम्ही समत्व योग साधता आणि तुमचं समत्व योग साधल्याने तुमचं कर्मबंधन तुटतं. कर्मबंधन तुटतं म्हणजे तुम्ही चांगलेच कर्म करता तुम्ही. आणि माऊलीची याच्यावरची फार चांगली ओवी आहे. म्हणून बुद्धियोग सधरू जेथे अर्जुना होई स्थिरू. हा बुद्धियोग आहे. म्हणून बुद्धियोग सधरू जेथे अर्जुना होई स्थिरू, मने करी अव्यरू फळ हे तुझा. म्हणजे तुम्ही अर्जुनाला सांगतात आहे भगवान की तू हा बुद्धियोग धर, बुद्धियोगाचा तू उपयोग कर. बुद्धियोगाने तुझा मन स्थिर होईल आणि ते मन स्थिर होऊन तुझं मन अव्यर करेल. म्हणजे फळं हे तू टाकून देईल किंवा फळाशा टाकून देईल किंवा फळाची अभिलाषा ते टाकून देईल, त्याचा त्याग करेल. म्हणजे साम्ययोगात गेल्यानंतर तुम्हाला हा जो फलेच्छा रहित जे कर्म करायला सांगितली आहे, तुमची कर्म फलेच्छा रहित होतात. आणखी तुम्हाला फलेच्छा रहित झाल्यामुळे तुम्हाला त्याचा कुठलाही अहंकार नसतो त्याच्यामध्ये. आणि म्हणून म्हटलं आहे की मने अव्यय फळ हेतूचा. आणि तुमचं मन कसं राहतं त्याच्यामध्ये, मन तुमचं निश्चळ आणखी स्थिर स्थितीत राहतं. आणि म्हणून दुसऱ्या ओवीत माऊली म्हणते मग निरामय भरित पावती पद अच्युत. म्हणजे तुमचं मन निर्भय होऊन अकंपन स्थितीत गेल्यानंतर तुमच्या मनाची स्थिती स्थिर राहते. कंप पावत नाही ते. मन निराभय भरित पावती पद अच्युत. तुम्हाला अच्युत पद मिळते. कुठलं पद मिळते ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. म्हणजे तुम्ही अच्युत पदाला किंवा तुमच्या परमपदाला परमेश्वराच्या ब्राह्मी स्थितीत तुम्ही तिथे स्थिर होता. हा स्थितप्रज्ञाचा योग आहे याच्यामध्ये सांगितलेला. याच्यामध्ये आता आपण गीतेतली आपण श्लोक बघू. म्हणजे ती श्लोक आपले जी गीतेमध्ये जी स्थितप्रज्ञाची अवस्था वर्णन केलेली आहे ती श्लोक दुसऱ्या अध्यायातला 55 श्लोकापासून 72व्या श्लोकापर्यंत हे स्थितप्रज्ञेचं विवरण तुम्हाला गीतेमध्ये आढळते तुम्हाला. आणि ही स्थिती जेव्हा भगवान अर्जुनाला समजून सांगत असतात तेव्हा मग स्थितप्रज्ञा हा शब्द आल्यानंतर अर्जुन विचारतो कृष्णाला की ही स्थिती कशी आहे, स्थितप्रज्ञा कसा असतो, कसा राहतो, कसा बोलतो, कसा चालतो, त्याची वागणूक कशी आहे, ही स्थिती मला समजून सांगा असं श्रीकृष्ण म्हणतो. हाच प्रश्न रामाने सुद्धा वसिष्ठ मुनींना विचारला आहे. जेव्हा आत्मज्ञानाचं ज्ञान वसिष्ठ मुनी सांगत असतात रामाला, तेव्हा श्रीरामसुद्धा हाच प्रश्न विचारतो की आत्मज्ञान हे परमपदाला कसं पोहोचवतं आणि ते केव्हा होते, आणखी आपण निजधाम आणि स्वस्वरूपाचे दर्शन केव्हा घेतो. तोच प्रश्न आहे, थोडा वेगळ्या दृष्टीने आहे. आणि आत्मज्ञानाचा साधना सांगताना हा श्रीरामाने वसिष्ठ मुनीला केलेला प्रश्न आहे की आत्मज्ञान हे परमपदाला कसं पोहोचवतं आणि ते केव्हा होतं आणि निजधाम आणखी निज स्वरूपाचे दर्शन मला त्या व्यक्तीला केव्हा घडतं. इथे श्रीकृष्ण तोच अर्जुनसुद्धा श्रीकृष्णाला तोच प्रश्न विचारतो आहे, स्थितप्रज्ञा कसा राहे, कसा बोले, कसा चाले. तर दोन्ही प्रश्न एकच आहे. कारण की आत्मज्ञानानंतर तुमची जी दुसरी साधना सांगितली आहे वसिष्ठांनी ती इंद्रिय निग्रहाची साधना आहे. आणि ती जे शमदमाची साधना आपण बघितली आहे त्याचाच पुढे विस्तरण म्हणा किंवा विस्तार म्हणा किंवा त्याचा पुढे विवरण इथे जे केलं आहे त्या गीतेमध्ये सापडतं ते. आणि ही जी स्थितप्रज्ञाची जी श्लोक आहे, स्थितप्रज्ञाच्या श्लोकामध्ये आचार्य विनोबा भावेंनी संपूर्ण गीता म्हणजे गीता श्लोका संस्कृतमध्ये लिहिली गेली आहे. आणि आचार्य विनोबा भावेंनी हे पूर्ण श्लोक मराठीमध्ये रूपांतर केलेले आहेत. लोकांना समजण्याकरता त्यांनी मराठीत रूपांतर केलं आहे आणि त्याचं नाव आहे गीताई. तर आता मी तुम्हाला हे जे श्लोक सांगणार आहे हे श्लोक संस्कृताचे श्लोक न वाचताना मी श्लोक क्रमांक आणखी आचार्य भावेंनी विनोबा भावेंनी जे त्याचं मराठी रूपांतर केलं आहे त्याचा अर्थ सांगेन तुम्हाला मी. कारण की श्लोक संस्कृत सगळ्यांना समजतं असं नाही आणि त्याचा तसाही मला मग मराठीत अर्थ सांगणं आवश्यक आहे किंवा तो ज्ञानेश्वरीमध्ये दिलेला आहे. तर त्यातला पहिला श्लोक आहे, स्थितप्रज्ञा कसा राहे कसा बोले.
हा श्लोक आहे. त्याचं रूपांतर कसं केलं आहे आचार्य विनोबा भावेंनी. स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा. फार सोपा एकदम. म्हणजे अर्जुनाचा प्रश्न आहे की बा त्या स्थितीमध्ये स्थितप्रज्ञ राहतो कसा, बोलतो कसा, हे मला समजून सांग. हा 2:54 श्लोक आहे. त्याचा पुढचा श्लोक आहे, आता त्याचं उत्तर देतात आहे. आता इथून जे 2:55 जे श्लोक चालू झाले आहे ते भगवानांची उत्तर आहे. या प्रश्नाला दिलेली भगवान कृष्णांची उत्तर आहे, जी स्थितप्रज्ञाच्या बाबतीत आपल्याला उल्लेख करतात. असे 18 श्लोक आहे. तर दुसरा श्लोक असा आहे त्याचा 2:55. कामना अंतरातून सर्व सोडणी जो सोय, आत्म्यात जी असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला. आता इथे भगवान सांगतात ते कामना अंतरातली सर्व सोडणी जो सोय, आत्म्यात जी असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला. वसिष्ठ मुनींनी योग वसिष्ठामध्ये मन स्थिर करायला सांगितलं आहे आणि वासना त्यागायला सांगितलं आहे. म्हणजे वासना रहित व्हा असं म्हणतात आहे, कारण की मन हे वासनारूप जास्त आहे, आणखी आपण भोगात आसक्त होत राहतो. इथे कामना सांगितलं आहे. फरक फक्त शब्दांचा आहे बरं. कामनासुद्धा तुमच्या मनात अनेक संकल्प विकल्प निर्माण करते आणि कामना अनेक संकल्प विकल्प निर्माण केल्यानंतरच तुम्ही तुमचं मन जे आहे ते मन त्या संकल्पपूर्ती करता किंवा ते भोगण्याकरता आपल्याला इंद्रियाद्वारे ते कर्म करायला लावते आणि त्यातून आपल्याला भोगतो आपण, आणखी भोगाची मग त्याच्याबरोबर फळं पण भोगतो आपण. तर म्हणजे इथेच गीते सांगताय, गीता म्हणते तुमची मनातली इच्छा, कामनेचा त्याग करा. तुम्ही कामनेचा त्याग करा. तुमची उत्कट विषयाप्रती जी तुमची आस्था आहे किंवा तुम्ही तिथे आकर्षित होता ती सोडा, तुम्ही ती टाका. ही परमार्थातली सर्वात मोठी बाधा आहे, विषय बाधा किंवा विषयाचं आकर्षण. आणखी विषयामध्ये भोगून आपण त्या विषयामध्ये आसक्त राहतो आणि इतर सगळ्या गोष्टीला, नामाला, देवाचं स्मरण आणखी इतर सगळ्या गोष्टी विसरतो. हे योग्य नाही आहे. म्हणून ही विषयाची बाधा ही सगळ्यात मोठी बाधा आहे, जी आत्मसुखात विघ्न आणणारी आहे ती. आणि म्हणून म्हणतात आहे की इथे म्हटलं आहे की तुम्ही काम सोडा. जो तुमचा मनातला जो काम आहे, हा जो कामसंकल्प उत्पन्न, निरनिराळे संकल्प विकल्प मनात उत्पन्न करणं, ती टाका. हा काम तुमचा सर्वतः शांत झालेला पाहिजे, शांत करायला पाहिजे. तरच तुमचं मन स्थित होईल किंवा मन तुमचं आत्मबुद्धीकडे वळून तुम्ही आत्मबुद्धी ग्रहण कराल आणि आत्मबुद्धीचं प्रज्ञेचं तुम्ही चिंतन करत राहाल. याचा असा हे आहे की मनातील कामनेचा नाश करायचा. मनातील कामनेचा नाश करायचा म्हणजे कामना तुम्हाला टाकावं लागेल. कामना अंतरातून जो स्वय, आत्म्यात जी असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला. हे त्याचं रूपांतर आहे. कामना अंतरातून सर्व सोडून जो स्वय, आत्म्यात जी असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला. तर हे तुम्हाला माहीत आहे, मनातले संकल्प विकल्प तुम्हाला जात नाही. आणखी या संकल्प विकल्पाचे तरंग जे उठतात, ही मनाची संकल्प विकल्पाची धारणा आहे. आणखी त्यामुळे मन शांत व्हायला पाहिजे. याचा एक फार सुंदर ओवी आहे आपली मनाच्या बोधामध्ये. मनासंगा सर्व संगासी तोडी, मनासंग हा मोक्ष तात्काळ जोडी. म्हणजे मनापासून उठणारे जे तरंग आहे, संकल्प विकल्प, ते तुम्हाला टाकायला पाहिजे. हाच काम आहे. गीतासुद्धा ती म्हणते हाच काम आहे तुमचा. या कामाला जेव्हा तुम्ही शांत कराल तेव्हा तुमचं मन शांत होईल. तुमची कामना मिटली मनातली की तुमचं मन बुद्धीकडे वळेल. आणखी आत्मबुद्धी ग्रहण करून तुम्ही आत्मबुद्धी स्थिर व्हाल. हा असा 2:55 श्लोक आहे. आपण इथे थांबू. याच्या पुढचे श्लोक आपण पुढच्या भागात बसू. तुम्हाला परत माझी नम्र विनंती आहे की व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ.